बापरे, काळे एकदम काळे कुठे दिसतोय आपण. A few moments later. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण आलोय BKC मध्ये. BKCला आलोय ब्रॉडकास्ट इंडिया 2025च्या एक्झिबिशनसाठी. तो दमलेले चेहरे बघून जाणवत असेलच की आम्ही खूप ट्रॅव्हल करून आलोय. खूप ट्रॅव्हल पहिली झालं गोष्ट. आमचं. आणि मुंबईची लोकल आजही सहन नाहीच झाली आम्हाला. आणि शेवटी आम्ही इकडे पोचलोय आणि अशा पद्धतीचं एक्झिबिशन इकडे मागे दिसतंय. बघायचं अजून जाऊन एंट्रन्सवरच आहोत. बघायचंय. जस्ट जाऊयात आतमध्ये आपण आणि आता आम्ही आज सगळेच जातोय. पहिलं तर आम्ही थोडं फ्रेश होणार आहे, मग आज जाणार आहे. सो शुभम, काय म्हणतो. इकडे बॅच दाखवायचा आपल्याला. सो हा आपला बॅच आहे. बॅच चालू आहे. हे चालू आहे का. सो हा पास जस्ट थँक्यू. हे दावेंचीचा पॉवर सूट आहे. इथं मिनी डेक ठेवला आहे. कलर ग्रेडिंगचं थोडं काम चालू इकडे. आणि हे सगळे त्याचे नोट्स स्ट्रक्चर्स वगैरे सगळं ते दाखवतात आपल्याला काय आहे. सो हा स्पीड एडिटर आहे जो ते सगळे टूल्स कंट्रोल करतो. आता फॉर एक्झाम्पल हे जर का फिरवलं तर तिथं कर्सर फिरतोय. सो जस्ट मूव्ह केलं सो फिरतो. आणि ह्याचे कस्टम बटन्स इथे यूज करता येतात. सो येस, आज आपण आलो आहे BKCमध्ये. BKCमध्ये आज आहे ब्रॉडकास्ट इंडिया नावाचं कन्व्हेन्शन एक्झिबिशन आहे. इथे बऱ्याच प्रकारचे फोटो व्हिडिओसाठीचे सगळे इक्विपमेंट्स, सगळे टेक्नॉलॉजी सगळं अवेलेबल आहे, जे तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता, जे तुम्ही बघू शकता. लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा चालू आहे तिकडे. बऱ्याच ठिकाणी मागं बघू शकाल तर बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. सो हे मोबियसचं एक जॅकेट आहे आणि मोबियसचे बॅग्स आहेत. ॲक्च्युली हा मोबियसचा स्टॉल आहे. सो इथे सगळ्याच गोष्टी मोबियसच्या आहेत. सो हे पूजा इलेक्ट्रॉनिक्सचं प्रो ऑडिओ व्हिडिओचं स्टॉल आहे इथे. आणि यांच्याकडे बरेच सारे मस्त सिनेमा लेन्सेस आहेत. सो ही अल्ट्रा प्राईम आहे इथं ॲरीची. देन इथे काही ह्या प्राईम्स आहेत. मस्त लेन्सेस आहेत त्या. काय म्हणताय, कसं वाटतंय तुला. अरे मस्त. काही गोष्टी तर बघितलेल्या पण नाही आयुष्यात, पहिल्यांदा बघतो. तू मला शूट कर, मी तुला शूट करतो. सो ही आहे सिरोईची 35 1.2 जी सिने लेन्स आहे. मस्त आहे रे, हलकी आहे. मस्त लेन्स आहे ना. घ्यायची का. काय विचारतोयस ते सांग पहिला. मी असं विचारतोय तुला की तो पहिल्यांदा आलायस तू इथे, काय वाटतं तुला एवढं सगळं इक्विपमेंट्स, एवढं सगळं एकाच ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्मवर बघून. ज्या काही एक्झिबिशनमध्ये आपण आलो आहे, इथं येऊन असं वाटतं की आपण खूपच छोटं इतकुशे आहोत आपण ह्या सगळ्या जगात. म्हणजे इतकुसं पण म्हणजे हे मी खूप मोठं दाखवतो आहे. आपण ह्या पूर्ण रेषांमध्ये असा डॉट असं दिसणार पण नाही, असा डॉट आहे आपण. तो हे एवढं आहे सगळं इकडे. ओव्हरवेल्मिंग कशाला म्हणतात माहिती आहे ना, ते हे सगळं बघून जे मला फील येतं आहे त्याला ओव्हरवेल्मिंग म्हणतात. चला तर शुभम खूप ओव्हरवेल्म होतो असं वाटतंय, तर आपण त्याला पहिलं सगळं दाखवू आणि बघ सगळ्यांचे फायनल काय वोट्स आहेत किंवा काय काय मत आहे, काय म्हणणं आहे ते बघूया. सो आत्ता मला ट्राय करायचा आहे रेड, निकॉनचा रेड. जो निकॉनचा ZR आला आहे तो आत्ता इथं आहे अवेलेबल. तो एक चेक करूयात आपण पटकन. सो
दिस इज द ZR आणि त्याच्यावर टेस्ट शूट्स चाललेत आत्ता. हे मॉडेल्स आहेत. इथं त्याचं बाकी सगळं आउटपुट दिलेलं आहे. निकॉनचा ZR आहे आणि चे फंक्शनॅलिटी बघतोय. सो छोटासा निकॉनचा कॅमेरा आहे हा. नाव दिस इज रेड सिनेमा कॅमेरा जो इथे रिगअप केलेला आहे आणि इथं एक ट्रायल सेटअप केलेला आहे जो इथं दिसतोय आपल्याला. हां, सो आत्ता आम्ही सोनीच्या स्टॉलला थांबलो आहोत आणि रोहनला काही लेन्सेस ट्राय करायच्या. सो आम्ही आत्ता सरांशी काही थोडं बोललो की आम्हाला लेन्सेस ट्राय करायचे, कुठल्या मिळतील, काय अवेलेबल. सो ते म्हटले की सगळ्या लेन्सेस ज्या आहेत त्या सिनेकॅम्सला लावलेल्या आहेत, ज्या इथं रेफरन्स मॉनिटर्समध्ये दिसतील. सो तरी ते आत्ता थोडी रिक्वेस्ट केल्यावर आम्हाला सर म्हटलेत की 1635 मिळेल आता. सो ही 1635 आहे आणि इंटरनल झूम आहे. इंटरनल झूम आहे. लाईट वेट प्लस इंटरनल झूम आहे. हो नाईस. GM2 आहे. 2.8 आहे. आणि वेट बघ, लाईट वेट बघ किती. हात बघ, म्हणजे असं एकदम असं हो खरंच छान आहे. आणि अशा गिम्बल माउंटसाठी बेस्ट लेन्स आहे. वाईड आणि मिड आहे 1635. सो 1635च्या रेंजमधली सगळ्यात लाईट वेट आणि बेस्ट लेन्स आहे. कारण मला याचा इंटरनल झूम फार आवडला. आणि त्याची G मास्टर आहे. अरे इंटरनल नाही आहे, हे बाहेर येतं. इंटरनल झूम नाही आहे हे. ओके, पण 28 ट्रॅव्हल बघ बरं. झूम ट्रॅव्हल किती आहे? फार नाही आहे. झूम फार ट्रॅव्हल नाहीये. फार नाही आहे. झूम ट्रॅव्हल कमी बाहेर येतं लेन्स, पण फार कमी येतं. रोहन, पहिल्यांदा आलास ना ब्रॉडकास्ट? कसं वाटलं सांग? खूप छान वाटलं. बरेच कॅमेरे बघितले. नाही, ज्या ज्या गोष्टी नवीन माझ्यासाठी आहेत, मी कधी बघितल्या पण नव्हत्या, त्या मी आज एक्सप्लोअर केल्या. सिनेमॅटोग्राफीमध्ये अजून काय काय वापरता येतात, लाईट्स आणि बाकी कॅमेरा लेन्स, मॉडिफायर ट्रेन, या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या, ज्या कधीच मी बघितल्या नव्हत्या. स्टॅबिलायझर. त्यामुळे एक्सपिरियन्स खूप छान होता. काहीतरी नवीन शिकायला मिळालेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी मीही नवीन बघितल्यात. म्हणजे मलाही माहिती नव्हत्या, अशा पण बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यातल्या त्यात मला म्हणजे फॅसिनेट केलेला स्टॉल म्हणजे याचा होता, रेडचा. निकॉन रेड. काय कॅमेरे आहेत. हा एक नंबर आहे की नाही? येस. मस्त. निकॉनचा कॅमेरा मला आवडला तो. सो आजचा आपला दिवस ब्रॉडकास्ट इंडियामध्ये फार छान गेला आहे असं मला वाटतं. माझ्यासोबत आज रोहन आणि शुभम पण आहेत. त्यांना हे पहिल्यांदाच बघितलं, त्यांना हे खूपच छान वाटलं. खूपच नवीन गोष्टी त्यांनी बघितल्यात. इवन फिल्म मेकिंगमध्ये ब्रॉडकास्टिंगसाठीच्या काय इक्विपमेंट्स लागतात, काय कसं असतं, सो त्यांनी आज एक्सप्लोअर केलं. सो मला ते बघून जास्त आनंद झाला. त्यांनी हे एक्सप्लोअर केलं आज माझ्यासोबत. सो ते एक माझ्यासाठी खूप चांगलं होतं आणि आय होप तुम्हाला सुद्धा हे बघण्यात इंटरेस्ट असणार आहे आणि असणार असेल तर नक्कीच व्हिजिट करा. आणि डन. थँक्यू. सो वी आर ऑलमोस्ट डन विथ दिस व्हिडिओ आणि ऑलमोस्ट लोकेशनचं पण सगळं हो. बघून झालेलं आहे. लोकेशन पण ऑलमोस्ट सगळं कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे आमच्या परीने. केलेलंच आहे आपण ऑलमोस्ट सगळं कव्हर केलं. जे आपल्याला नॉलेज आहे, जे आपल्याला माहिती आहे, ते नक्कीच आपण सगळं व्हिजिट केलं आणि त्यातली सगळी माहिती गॅदर सुद्धा केली आणि नवीन काही explore केलं. का हो, नवीन शोधलं सुद्धा आहे, ज्या गोष्टी माहीत पण नव्हत्या. अशा मॉडेल्स दिसले आपल्याला पुढे. ए शुभ्या पोरी बघत बसलाय तर अरे काय आहे का नाही. जर कुठल्या कॅमेऱ्याच्या कुठल्या कंपनीच्या जर लेन्सेस किंवा कुठले कॅमेरे ट्राय करायचे असतील, मला तर वाटलं त्यांनी- कुठल्या कंपनीच्या मॉडेल्स बघायचे असेल तर इकडे म्हटलं काही बोलतोय. नाही. जर कुठल्या कंपनीचे कॅमेरा किंवा लेन्सेस ट्राय करायचे असतील तर त्यांच्या तिथं त्यांनी काही सेटअप्स लावले आणि तिथे मॉडेल्स आहेत. त्या ज्या- models बघत बस त्या मला lenses- lenses त्या लेन्सेस आणि कॅमेरे ट्राय करताना तोच करतात. आणि गाड्या मग फोडू. Okay. हा, झालं. संकेतचं माती खाऊन झालेली आहे सगळी. चला. सो कंटिन्यू संकेत. यस. ओके सर. ओके चला, तो फिर मिळते. टाटा, बाय बाय. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. बाय.